सुप्रभात. आज पुन्हा एकदा बकुळीची फुलं सकाळी सकाळी वेचून आणली. सीझन आहे ना आत्ता बकुळीचा. तर परवाच्या दिवशी मी बकुळीचा चहा आणि बकुळीचं डिटॉक्स ड्रिंक याच्याबद्दल आपल्याला माहिती दिलीच होती. आज मी बकुळीचं सॅलड कसं बनवायचं ते सांगते तुम्हाला. ही बकुळीची फुलं स्वच्छ धुवून घ्यायची, फ्रेश आणली असतील तर, आणि त्याच्यानंतर छान उकळून घ्यायची. एक उकळी आली की ती गाळून घ्यायची चाळणीवर किंवा गाळण्यामधून. आणि जी फुलं वर असतात ती फुलं तुम्ही किसलेला गाजर, नंतर डाळिंबाचे दाणे, थोडीशी सॅलडची किंवा पालकाची पानं आणि ही बकुळीची फुलं ब्लांच केलेली, याचं मिक्स सॅलड. आणि त्याच्यावर थोडंसं लिंबू आणि मीठ, स्लाइटली. लिंबू आणि मीठ ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल, हाय बीपीचा प्रॉब्लेम असेल तर मीठ नका वापरू, तसंही छान लागतं. आणि याची एक स्पेशालिटी म्हणजे नॉर्मली आपण जेव्हा फुलं किंवा कुठल्याही भाज्या ब्लांच करतो तेव्हा ते सॉफ्ट होतं. आणि हे बकुळीचं फूल दिसायला जरी एवढं नाजूक दिसत असलं ना, तरी ते ब्लांच केल्यानंतर, बॉईल केल्यानंतर अजून फर्म होतं. आणि जेव्हा गार होतं ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवता सॅलड थोडा वेळ, तर ते अजून फर्म आणि क्रंची होतं आणि अजिबात कडू नसतं आणि छान लागतं खायला. तर त्याच्यामध्ये फायटोन्यूट्रिएंट्स असतात, अँटीऑक्सिडंट्स असतात, फायबर पण असतं. तर असं हे चमत्कारिक बकुळीचं फूल. आणि आहा, अरोमाथेरपी तर विचारूच नका. त्यामुळेच तर माझं हे फेवरेट आहे. नक्की करून बघा.